दिवशी अशा महात्म्याचा अवतार तुमच्या आमच्या जीवांचा उद्धार करण्यासाठी अवतार झाला. कारण संत हे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले दीन जना. आणि हे आपल्याला उद्धार करण्यासाठी आपल्यासाठी अवताराला आले. अवताराला आला धर्मरक्षणाला अशी श्रीपाद बाबा आपल्या जीवाचा उद्धार करण्यासाठी आले. आणि काय सांगावं या साधू संतांचे उपकार, काय सांगावं, कोणत्या शब्दात त्यांचं वर्णन करावं. आपली वाणी तिथं थोडी पडते, फिकी पडते वाणी, आपल्याला तिथं शब्द फुटत नाही. काय दिलं त्यांनी आपल्याला आणि कसं आपलं जीवन बदलून गेलं. म्हणून आज इतका आनंद वाटतो. कारण बघा साधू संतांनी कसं म्हणजे पर्व काळावर जन्म घेतला. जसं भावानं बहिणीचं रक्षण करण्यासाठी तिच्या पाठीशी उभं राहावं अशातलाच हा योग आहे. भाऊबीजेच्या दिवशी श्रीपाद बाबा जन्माला आले. काय ती आरती बाबांच्या याच्यावर आरती तयार केली. आरती भाऊरायासारखी आपल्यासाठी आपल्या पाठीशी उभे राहण्यासाठी बाबांनी जन्म घेतला. साधू संत खूप लोक या पृथ्वीवर संत होऊन गेले, खूप महात्मे होऊन गेले. पण आजही जगामध्ये जिथं दगड उचलला तिथं आपल्याला बुवा बघायला मिळतात. संत आपण बोलतो पण संत हे उपाधीत नघुतत नाही. संत हे म्हणजे मेकअप मध्ये नसतात. संत म्हणजे नाना तऱ्हेच्या करूनही खटपटा असे खटपट करणारे संत नसतात. संतांना म्हणजे मंत्रतंत्र उपदेश येती, घरोघरी गुरु आहे आयती आणि शिष्याची सद्वस्तू मिळवती तयाशी संत मानी. म्हणजे असे संत असतात ते बाकीच्या भानगडी करायचं सांगत नाही. आणि अशातलेच आपल्याला श्रीपाद बाबा असू द्या, रामदास बाबा असू द्या आणि मारुती बाबा असू द्या असे संत आपल्याला लाभले. तुम्ही आपण इतके भाग्याचे आहोत, इतके दैवाचे आहोत. आम्ही दैवाचे दास श्रीपाद रायाचे, आम्ही दैवाचे दास मारुती रायाचे. आपण खरंच भाग्यवान आहोत की आपल्याला अशा संतांचं कार्य आपल्याला मिळालं. आणि जसं या ताई मंडळींनी ज्यावेळेस स्वतःचा अनुभव सांगितला आणि त्याच्यातून खरोखर त्यांचं जे ओरिजिनल शब्द आहे वाचून पाठ करून सांगणं, वाचून सांगणं याच्यापेक्षा कैक पटीनं जी हृदयाची भाषा असते ती हृदयाला जाऊन भिडते आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा लागतात, अश्रू येतात बाहेर. आणि ती खरी भाषा असते हृदयाची. त्याच्यात कुठल्याही कोणत्या गोष्टीचा मोह नसतो, कुठल्याही कोणत्या गोष्टीचा म्हणजे त्याच्यात म्हणजे स्वार्थ नसतो. म्हणून मायबापानं इतका जीव निर्मळ होतो या साधू संतांच्या संगतीत गेल्यावर, साधू संतांच्या सानिध्यात गेल्यावर त्या जीवाला कुठल्याही गोष्टीची आशा अपेक्षा राहत नाही. संत सचरण लागता सहज आणि वासनेचे बीज जळून जाय. साधू संतांचं नुसतं चरणाचा स्पर्श जरी झाला तर वासनेचं बीज जळून जातं, वासना राहत नाही. आज एक ताई बोलली इतका स्वार्थ होता, इतकं काम करत होतो म्हणे आम्ही, इतकं आमच्या कामासाठी तळमळ असायची. पण आज ती जी तळमळ आहे, जी संसाराची तळमळ आहे ती आता राहिली नाही. ती म्हणजे गळून पडाली. कुठल्या गोष्टीत मन रमत नाही आणि परमार्थामध्ये इतका जीव ओढला जातो. म्हणजे इतकं अशी साधना जगात पाहायला मिळत नाही आपल्याला. कारण जगामध्ये फक्त जे दिसतं ते सांगितलं जातं, जे दिसतं ना डोळ्यांना तीच गोष्ट सांगितल्या जाते. पण साधू संतांचं ओरिजिनल कार्य असं आहे की ते अनुभवाचं आहे, ते मनामनीचं नाही. तुकाराम महाराज म्हणतात अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. जे अनुभव आपल्याला आले तेच या त्या जगाला सांगितले. साधू संतांनी स्वतः अनुभव घेतला, नामाचा अनुभव घेतला, तत्वाचा अनुभव घेऊन मग ते जगाला सांगतात. आणि जे जे आपण अशी ठावे ते ते इतराशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. अशा प्रकारे श्रीपाद बाबांनी तुमच्या आमच्यापर्यंत ही नामाची साधना पोहोचवली. ही नामाची जी धारा आहे, ही नामाची जी गंगा आहे, ही नाशिक जिल्ह्यातील घोटी या गावावरून आपल्या
जीवापर्यंत पोहोचली आणि ती गंगा वाहत 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 आपल्यासारख्या तळ्यात मळ्यात खळ्यात प्रत्येक गावामध्ये जिल्ह्यामध्ये पोहोचली आणि प्रत्येक जीवापर्यंत हे नाम पोहोचलं आणि त्या जीवांचा उद्धार झाला. असा एकही साधक नाही की तो म्हणणार नाही की मी नाम घेऊन मला काहीच वाटलं नाही किंवा मला काही अनुभवाला आलं नाही. लहानातला लहान जीव असू द्या, मोठ्यातला मोठा असू द्या, प्रत्येकाला काही ना काही अनुभूती आज आलेली आहे. जसं आपण जर तळ्याच्या काठावर उभं राहिलो आणि म्हटलं पाण्यातला मासा कसा झोप घेतो, तर साधू संत म्हणतात पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. त्याच्या आतमध्ये उतरल्याशिवाय कळणार नाही की त्याच्यात काय आनंद आहे, काय सुख आहे. तशाच प्रकारे हे नामाची गती आहे, नामाची महत्व तसंच आहे. ज्यावेळेस आपण स्वतः ते धारण करू, ग्रहण करू, त्यावेळेस आपल्याला नामाची अनुभूती येते. बाहेरून बघून आपण त्याचं वर्णन करू शकत नाही. अशा प्रकारे श्रीपाद बाबांनी स्वतःचा उद्धार करून जगाचा उद्धार केला आणि अनेक संत होऊन गेले. आजही या जगामध्ये बरेचसे महात्मे स्वतःला संत म्हणून घेतात, पण जो रोकडा परमार्थ आहे तो त्यांना जगाला देता येत नाही, कारण त्यांना स्वतः अनुभव नाहीये. आणि आपल्या साधू संतांनी आपल्याला अनुग्रह झाला तेथे जे मुक्त झाला, बंधन नाही त्या आत्म्याला बोलूच नाही. ज्या दिवशी आपल्याला अनुग्रह झाला तिथेच मुक्त होतो जीव आणि तिथेच त्या जीवाचा उद्धार होतो. म्हणून असा परमार्थ आपला हा रोकडा परमार्थ आहे, उधारीचा नाही. अशाच प्रकारे श्रीपाद बाबांनी असे कितीतरी त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकट त्यांच्या जीवनात आले, अनेक विघ्न त्यांच्या जीवनामध्ये आले, पण बाबा कुठं थांबले नाही. बाबांनी कधीच ते असे त्यांना असं वाटलं नाही की आता मला खूप त्रास व्हायला लागला पण मी आता पुढं कसा जाऊ, असं कधी त्यांना वाटलं नाही. बाबांवर अनेकांनी खटले भरले, बाबांना कोर्टामध्ये खेचल्या गेलं, कारण तुम्ही लोकांच्या अंगात आणता, लोकांना तुम्ही घुमवता, असे लोक म्हणत होते. पण बाबांनी ती गोष्टी सिद्ध करून दाखवल्या कोर्टामध्ये. बाबांच्या ज्यावेळेस जजच्या समोर बाबा बोलायचे, बाबा ज्यावेळेस कोर्टामध्ये गेले त्यावेळेस जी वकील एक ताई होती, ती स्वतः वकील होती, आणि ज्यावेळेस बाबा बोलायला लागले तर अक्षरशः त्या ताईला नाम नसताना सुद्धा त्या वकील ताईला अवस्था झाली. आणि अवस्था झाल्याच्या नंतर त्यावेळेस बाबा बोलायला लागले जजला की म्हणे जज साहेब, या ताईला जी अवस्था झाली, ती जी रडतीये, ही माझ्यामुळं का तुमच्यामुळं? कोणामुळं रडतीये? तिला तर मी काही नामही दिलेलं नाही, कशामुळे रडतीये? बाबांनी हे सिद्ध करून दाखवलं की या शब्दामध्ये जरी तत्व जरी नसल, पण हे शब्द हे प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेतात, प्रत्येकाच्या हृदयाला जाऊन फिरतात. हे जे तत्व आहे हे काही सोम्या गोम्याचं काम नाही, हे तत्व प्रत्येकाच्या हृदयाला याची गरज आहे, पण सांगणारे भेटत नाही. आणि बाबांनी हे सिद्ध करून दाखवलं. अशा अनेक प्रसंग बाबाच्या जीवनामध्ये आले. काय सांगावं मायबापांनो, आज असं वाटतं ना बाबांचंच वर्णन करावं, बाबांचं चरित्र सांगावं. बाबांचं एक पुस्तक आहे जीवनचरित्र म्हणून, तुम्ही संत मायबाप. त्या ग्रंथामध्ये बाबांना म्हणजे बाबा नांदगाव सदोला ज्यावेळेस कीर्तनाला जायचे रात्रीचे, त्यावेळेस गाड्या नसायच्या, कुठं वाहन नसायचं, बाबा रात्रीचे पायी वाटचाल करायचे. पाऊस पडलेला होता, थुई पाऊस पडलेला होता, आणि बाबा ज्यावेळेस रस्त्यानं चालले, पांढरी होती चिखलाची, आणि त्याच्यातून बाबा चालले. बाबाला पुढं काही दिसत नव्हतं श्रीपाद बाबाला, आणि अशा परिस्थितीमध्ये पाऊस सुरू झाला, बाबाला दुसऱ्या गावात जायचं. त्यावेळेस खूप गडद अंधार होता, बाबाला पुढचं गावाचा रस्ता पण दिसत नव्हता. आणि अशा ठिकाणी ज्यावेळेस बाबा विचार करायला लागले की आता मी जाऊ कसं, मला रस्ता दिसत नाही, नेमकं कोणत्या दिशेला जायचंय, त्यावेळेस बाबा चालतात आणि विचार करतात. पण अशा वेळे साईडला असं गावात जाताना पांदी होती, साईडला खूप झाडं होते, आणि अशा झाडामधून ज्या आवाज आला, खडखड वाजण्याचा आवाज आला, त्यावेळेस बाबांनी मागं वळून बघितलं तर त्याच्यामधून त्या जाळीमधून वाघ बाबांच्या समोर येतो. बाबाच्या समोर येऊन तो वाघ, बाबा असे चालायला लागले आणि तो समोर असा निघाला त्याच्यातून आणि समोर आला. वाघ पुढे चालत होता आणि बाबा त्याच्याकडे पाहत